नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, शेअर बाजारामध्ये एका रात्रीत श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्य गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा मोठा झटका बसलाय. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये ट्रेडिंगमध्ये किरकोळ व्यापाऱ्यांचं तब्बल 91,685 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. वित्त मंत्रालयानं राज्यसभेमध्ये एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सेबीच्या अहवालाचा हवाला देत ही धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. बाजारातील ही प्रचंड जोखीम पाहता सेबीनं अनेक कडक नियम लागू केले होते. त्यामुळे F&Oमध्ये नशीब आजमावणाऱ्या ट्रेडर्सची संख्या 98,10,000वरून घटून 78,60,000 झाली. मात्र तरीही नुकसान होण्याचं प्रमाण थांबलेलं नाही. जरी एकंदरीत नुकसान आणि ट्रेडर्सची संख्या कमी झाली असली तरी वैयक्तिक पातळीवरती बसणारा फटका हा जास्त झालेला आहे. FY26 मधील जे एकूण नुकसान आहे ते 91,685 कोटी रुपये होतं. तर प्रति व्यक्ती सरासरी नुकसान आर्थिक वर्ष 2026 मध्ये प्रत्येक ट्रेडरसाठी 1,16,000 रुपये होतं, की जे 2025 मध्ये 1,14,000 रुपये होतं. म्हणजे तुलनेनं आपल्याला वाढलेलं पाहायला मिळतंय. सेबीच्या कडक इशाऱ्यानंतर सुमारे 20 लाख लोकांनी या जोखमीच्या बाजारातून माघार घेतल्याचं देखील पाहायला मिळाले. ही सर्व आकडेवारी देशातील अव्वल 15 ब्रोकरेज हाऊसच्या डेटावरती आधारित असून ती एकूण किरकोळ बाजारातील 90% ट्रेडर्सचं प्रतिनिधित्व करते. गुंतवणूकदारांचं हित जपण्यासाठी सेबीनं नोव्हेंबर 2024 पासूनच कडक पावलं उचलायला सुरुवात केली होती. यामध्ये ट्रेडिंग ॲप उघडताच 10 पैकी 9 ट्रेडर्सचा फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये लॉस होतो असा थेट मेसेज दाखवणं बंधनकारक केलं. त्यानंतर वीकली आणि मंथली इंडेक्स डेरिव्हेटिव्हचे नियम देखील अधिक कडक केले. लहान ट्रेडर्सना विनाकारण मोठा धोका पत्करण्यापासून रोखण्यासाठी लॉट साईज वाढवण्यात आली. ऑप्शन्स खरेदीदारांकडनं आधीच प्रीमियम वसूल करणं आणि इंट्राडे पोझिशनवरती बारीक लक्ष ठेवणं सुरू केलं. एकीकडे सामान्य गुंतवणूकदार आपले पैसे गमावत असताना दुसरीकडे सरकारची तिजोरी मात्र सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजेच STTमुळे भरत आहे. F&O ट्रेडिंगवरील करातनं सरकारला 27,695 कोटी रुपयांचा महसूल मिळालेला आहे, की जो FY25 मध्ये 22,225 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2022 मध्ये या करातून केवळ 6,634 कोटी रुपये मिळाले होते. तंत्रज्ञान आधारित स्वयंचलित कर प्रणालीमुळे कर चोरीची शक्यता पूर्णपणे संपुष्टात आली आहे. जर तुम्ही F&O ट्रेडिंग करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर ही आकडेवारी तुमच्यासाठी गंभीर इशारा आहे. शेअर बाजारामध्ये ऑप्शन्स ट्रेडिंग हे लॉटरीसारखं वाटत असलं तरी तो अभ्यासाशिवाय केलेला एक अत्यंत धोकादायक व्यवहार आहे. 10 पैकी 9 लोक यामध्ये आपल्या कष्टाचे पैसे गमावत आहेत. त्यामुळे कोणत्याही टिप्स किंवा सोशल मीडियावरील खोट्या दाव्यांना बळी न पडता लॉंग टर्म म्हणजेच दीर्घकालीन शेअर्समध्ये गुंतवणुकीवरती भर देणं हेच तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी सुरक्षित आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं F&Oचं जे विषारी चक्र आहे त्यापासून ज्यांनी अभ्यास केलेला नाही त्यांनी सावध राहायला हवं, हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.